जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी मंचुरियन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी मशरूम्स क्लीन करून आणि कट करून घेतलेला आहे. आपल्याला लागणार आहे बारीक चिरून घेतलेला लसूण, 1 चम्मच मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. मी कांदा चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर, शेजवान चटणी 2 चम्मच घेतलेला आहे मी. आपल्याला लागणार आहे ग्रीन चिली सॉस अर्धा चम्मच लागणार आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला सोया सॉस लागणार आहे. तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये मशरूम्स टाकून घेऊया. तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे मी. अर्धा चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 1 चम्मच मैदा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचं आहे. टोस्ट केल्याने हे मसाले छान असे आपल्या मशरूम्सला लागून जातील. तर आणि थोडंसं असं पाणी शिंपडून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी मशरूम्स आता. आता आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहे. तर इकडे आपला तेलही छान असं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये असे हे मशरूम्स छान असे क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अलटी पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मशरूम्स. हे मशरूम्स मंचुरियन खूप खायला छान लागतात, टेस्टी लागतात. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर एका बाउलमध्ये आपण ठेवून देऊया. पॅनमध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण. लसूणही बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदाही आपल्याला एकदम असं बारीक चिरून घ्यायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आहे, परतत राहायचं आहे आपल्याला. कांदा आणि लसूण असं छान असं थोडंसं मऊ झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी टाकून घ्यायचं आहे. 2 चम्मच शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि अर्धा चम्मच मी सोया सॉस टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि 1 चम्मच मैदा आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअरची मी स्लरी करून घेतलेली आहे. ती आता आपण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. वाटल्यास तुम्ही अर्धा चम्मच याच्यामध्ये मीठ टाकू शकता. आता आपण तळून घेतलेले जे मशरूम्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. फक्त 2 मिनटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता 2 मिनटातच काय छान असे आपले मशरूम्स रेडी झालेले आहेत. वरून कोथिंबीर टाकून घेतलेले आहे. तर आपले छान असे मशरूम मंचुरियन रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया. खूप क्रिस्पी आणि छान लागतात खायला. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.